हर हर महादेव मित्रांनो, तर मी चाललोय आज सोमवार दिनांक 10. तर या रोजी मी चाललोय श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी आणि तुम्हाला पण गाईड करणार आहे कसं दर्शन घ्यायचं काय. तर चला बघूया आजचा दिवस कसा जातो. तर मी सोलापूरहून हैदराबादहून श्रीशैलला आलेलो आहे. तर इकडे बघू शकता हा सकाळचा एरिया आहे, लोक दर्शनासाठी जात आहेत. तुम्हाला इकडे मागे बस सोडते तर इकडे डॉर्मेटरीज वगैरे भेटतात, तर तुम्ही राहू शकता आणि इकडे दर्शनाला जाते. तर बघूया दर्शन वगैरे करूया. तर समोर तिकडे कमाने दिसत आहेत, गोपुरम दिसत आहेत दोन. तर ते पलीकडचं गोपुरम आहे. तर सरळ आहे मंदिराच्या, तर सरळ इकडं मागं बस सोडते आणि इकडं सरळ तुम्हाला दर्शनासाठी जावं लागतं. जर तुम्ही एका दिवसासाठी आलेला असाल तर दर्शन घेऊन रिटर्न जाऊ शकता. तर मी काल संध्याकाळी 8:30 वाजता आलेलो, त्यामुळे आता मला दर्शन घ्यावं लागते. तर सगळेजण चाललेले आहेत. मी जस्ट आत्ताच आंघोळ करून आलो, पण मला फ्रेशनेस वाटत नाही कारण कंटाळा आलेला आहे आणि झोप गेलेली नाही. तर बघूया आता दर्शन घेऊया. आत तर कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणे, तर बाहेरच ठेवावं लागणार आहे. तर गोपुरम तर दाखवून देत. गाइस, तर बघू शकता मी गोपुरमच्या समोर आलेलो आहे आणि आता दर्शनाच्या रांगेत लागायचं आहे. तर इकडून एंट्री नाही आहे, काय माहीत का लय दिवस झालं हे बंद आहे. मी खूप सारे व्हिडिओ बघितले तर ते बंदच आहे. तर बघूया आता दर्शन घेण्यासाठी इकडं गोपुरमच्या समोर डावीकडे जायचं आहे. तिकडं तुम्हाला नारळ वगैरे भेटून जाईल आणि तुम्हाला बॅग वगैरे ठेवायला लॉकर वगैरे आहे. तिकडूनच दर्शनची लाईन असेल तर सर्व माणसे तिकडून जाता येत आहेत. तर बघूया, इकडे बघू शकता इथे नारळ भेटते 25 रुपयाला एक. तर गाइस, तर दर्शन करून आलेलो आहे आणि इथून लॉकरमधून मोबाईल आणि कॅमेरा घेतलेला आहे. तर आता बघूया पुढचं नियोजन काय. तर इकडे बघू शकता लाईन खूप होती कारण 9 वाजता त्यांनी दर्शनला सोडले, तोपर्यंत सकाळपासून आलेले माणसं थांबवून ठेवलेले, जे की 6 वाजता माणसं आलेले. ते सर्व माणसे 9 वाजेपर्यंत थांबवून ठेवले, पण दर्शन अर्ध्या तासातच झाले. तर टायमिंग पण लिहिलं त्यांनी 9 ते 10 फ्री दर्शन म्हणून. त्यांचं टायमिंगचा काय फिक्स टायमिंग नाही आहे. तर बघूया आता काय. तिकडं तुम्हाला जर मंदिर बघायचं असेल तर मंदिरच्या मागे फोटो वगैरे काढू शकता. तर तिकडे मी जाणार नाही आहे. तर बघू काय होतं. जर पाताळगंगेला वगैरे जायचं आहे अजून, तर बघूया अजून काय होतं ते. तर चला काय, तर दर्शन झालेलं आहे. तर इथनं थंबनेलला पण व्हिडिओ फोटो सापडत नाही. तर बघू शकता इकडे गेट आहे, अजून एक गेट आहे आतमध्ये, पण मागच्या गोपुरमला भेटू शकता. आता तिकडे लांब आहे, तर चप्पल घेण्यासाठी इकडे आलेलो. आता इथून गाइस, तर इथून निघतोय मी. तर आता मला हम्पीला जायचं आहे, बस बघायला पाहिजे. तर पाताळगंगेला एक जायचं आहे. तर बघूया पट्टदिशी रूमवर जातो आणि तो कालचा भोपाळचा माणूस आहे का बघतो आणि हम्पीची ट्राय करतो पाताळगंगा नंतर. तर इकडं गोपुरमच्या डावीकडे लाईन आहे, तिकडंच तुम्हाला जो तिरुपतीमध्ये लड्डू प्रसाद मिळतो तोच प्रसाद मिळतो. त्यात गेल्या वेळेस चरबी मिक्स केलेली माहितीच आहे तुम्हाला. तर त्यासाठी मी प्रसाद वगैरे काय घेतलेला नाही. आणि त्यात इलायची खूप असते, सारखं वास येतो आणि शिंका येतात, त्याच्यामुळे खूप सर्दी येऊन जाते त्या इलायचीच्या ह्याच्यामुळे. तर बघू शकता दर्शनला लोक चाललेले आहेत. आज सोमवार आहे आणि गुढीपाडव्याचा महिना आहे. मार्च महिन्यात लोक चालत पण येतात. तर बघूया काय काय होतं. गाइस, तर साईट सीइंगमध्ये पहिला पॉईंटला आलेलो आहोत, साक्षी गणपतीला, जिथे की गणपती साक्षी असतो. आपण दर्शन दिलेला. हे मंदिर रस्त्यातच आहे. जेव्हा तुम्ही हैदराबादकडून येता तेव्हा तुम्हाला रस्त्यातच लागतं, पण गाडी महिंद्राची कमांडो करून म्हणजे शेअरिंगने भेटते. तिथं 150 रुपये पर पर्सन घेतो तो. तर अर्धा तासभर थांबावं लागतं, मग बस भेटून जाते. तर बघू शकता इकडं. गाइस, तर साक्षी गणपतीचे दर्शन झालेले आहेत. मागे बघू शकता मंदिर आहे, मंदिरात काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. तर इथून दर्शन घेऊन आता पुढचं गाइस, तर सेकंड प्लेस आहे ललिता देवी टेम्पल. इकडं बघू शकता जंगलमध्येच हैदराबाद रोडला सर्व मंदिर आहेत. तर लोकल छोटे मोठे मंदिर आहे.
सो गाइस, तर आता आपण चाललोय पालधारा येथे. तिथं वॉटरफॉल आहे म्हणतात, पण आता काय नसेल, पावसाळ्यात तेवढंच अवेलेबल असेल. तर बघूया, खाली खूप पायऱ्या आहेत, तिथंपर्यंत जायचं आहे. तर वॉटरफॉल तर चालू आहे, पण थोडा काय नाही, एक 15 फुटाचा धबधबा आहे. बघू शकता इकडे मूर्ती एक ठेवलेली आहे. तर लोक पाणी पित आहेत. तर वरून पाणी कुठून येते माहीत नाही, तर इकडून पाणी इथेच आय थिंक मोटर विटर लावले का असं मला वाटतंय. तर बघू शकता हा जंगल आहे इकडे. सो तर आता आपण आलेलो आहोत शिखर दर्शनासाठी. तर एक डोंगर आहे इथे, बघूया इकडे. इकडं माकडं वगैरे भरपूर आहेत. तर हे हैदराबाद रस्त्याच्या थोडं अलीकडं आहे. साक्षी गणपतीपर्यंत त्याच रस्त्याला येतो आणि नंतर रस्ता वेगळा होतो. तर बघूया आता इथे काय आहे. सो गाइस, तर 20 रुपयाचं तिकीट आहे इथं. बघू शकता हे थोडं बघण्यासारखं आहे वाटते मला. तर बघूया काय आहे. बघू शकता शिखर आहे वर. तर बघूया. सो गाइस, तर पाठीमागे बघू शकता हा इकडे श्रीशैल आहे. तिथं मंदिर दिसते. तर कॅमेरामध्ये दिसणार आहे, तुम्हाला झूम करून मोबाईलमधून दाखवतो. तर बघू शकता हे शिवलिंगीचा आकारचे एक लाइटिंगसाठी लोखंडचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आणि इथे हे दुर्बीण आहे, इथून बघू शकता तुम्ही श्रीशैल मंदिर. तर धुक्यामुळे काय दिसत नाही. तर थोडंफार पावसाळ्यात वगैरे बघायला मजा येते, कारण आजूबाजूस डोंगर आहे. बघू शकता पूर्ण डोंगराच्या आलेला सो गाइस, तर मी दुर्बीणमधून बघतोय तर फोकस होत नाही. तुम्हाला इथून फक्त 4 गोपुरम दिसत आहेत, तर बाकी काय दिसत नाही. तर पूर्ण सिटी वगैरे दिसते. तर थोडं सो गाइस, तर वापस आलेलो आहोत. तर इथं ह्या चौकातून तुम्हाला रिक्षा, टॅक्सी, जीप वगैरे भेटून जातील शेअरिंगचे, जे की 150 रुपये 100 रुपये तुम्ही कसं घेऊन जातात. आम्ही तर 150 दिलेलो. तर इकडं सकाळी पाताळगंगेला जायचं होतं. प्लॅनिंग केल्यासारखं, विचार केल्यासारखं काहीच होत नाही. कुठं फिरतोय, काय करतोय, काहीच कळत नाही. डोकं तर दुखायला लागलेलं आहे. तर आता इकडं खाली पाताळगंगेला जायचं होतं, तर तिकडं जाऊन आलो. अजून एक मंदिर आहे जिथे रोपवे आहे, तिथं जायचं आहे. बघूया काय काय होतं. तर आता बस विचारण्यासाठी चाललेलो आहे. तर हॉस्पिटलला बस आहे का बघण्यासाठी, नाही तर विजापूरची बस. तर डायरेक्ट इकडून घरी जायचं, नाही तर हम्पीला जायचा विचार आहे. परत हैदराबादला जायचं नाही, कारण तिकडं जाण्यापेक्षा इकडून मी जाऊ शकतो, कारण महाराष्ट्राची बस नाही मला, तर तिकीटच द्यावं लागणार आहे. तर बघूया काय होतं. तो गाइस, तर इथे मी ATM मध्ये पैसे काढण्यासाठी आलेलो, जे की बस स्टॉपच्या जवळच खूप सारे ATM आहेत. 4-5 ATM आहेत. SBIचे ATM इथंच खाली आहे. तर पैसे काढलेलो आहे. आता मला इथून हॉस्पिटलला जायचं झालं तर हम्पीला जाण्यासाठी तर मला कुर्नूलला जावं लागणार. कुर्नूलमधून बल्लारीची बस, बल्लारीमधून मग हॉस्पिटल. तर प्रत्येक अर्ध्या तासाला बसेस आहेत. तर बघू शकता तिकडं HDFCचं ATM आहे आणि अर्ध्या तासाला बसेस आहेत. बघतो काय करतो आता. थोडं काहीतरी खाऊन घेतो आणि नंतर त्या जिथे रोपवे आहे तिथे जायचं आहे, पण काय मेळ लागत नाही. प्लॅनिंगच चुकते आहे. तर बघूया काय काय होतं. सो गाइस, तर जेवणासाठी मी पुरी भाजी घेतलेलो आणि 1 नंबर पुरी भाजी आहे. 60 रुपये प्लेट आहे. बटाट्याची भाजी आणि हरभरे बोलतो खोबऱ्याची चटणी आहे. तर पुरी मोठ्या आहेत, 2च पुरी आहेत, पण मोठ्या आहेत. ज्या आपल्याकडच्या 4 पुऱ्या बसून जातील त्यात. तर सो गाइस, तर टाईम 1 वाजलेला आहे आणि मी इथून चाललोय पाताळगंगेला. तर रोपवे तिथंच आहे. तर मला वाटलेलं रोपवेसाठी एक वेगळं मंदिर आहे जिथे की रोपवे आहे, असं नाही. तर खाली उतरण्यासाठीच रोपवे आहे तिथं. आता रोपवेनंच मी जाईन. तर बघूया काय काय होतं. तर
सो तिथं बोर्डावर बघू शकता 800 मीटरवरती पाताळगंगा आहे. इकडे सरळ जायचं, सरळ गेलं की खाली पाताळगंगेच उतरायला येतं तुम्हाला. तर काल गेलतो संध्याकाळी, तर आता बघूया जाऊन तिथं. सो गाइस, तर इथं पाताळगंगेच्या गेट जवळ आलेलो आहे. इथं रोपवे कुठं दिसत नाही, तर काय विषय मला काय कळत नाही इथला. तर इथं डायरेक्ट पायऱ्याच लागलेल्या आहेत. तर आता बघूया इकडे कुठे. सो गाइस, तर कमानीच्या स्टार्टिंगच्याच डाव्या बाजूला यायचं आहे. तर इकडे रोपवेचं ऑफिस दिसतंय मला. तर इथं काय लावलेले नाहीत बोर्ड वगैरे. तर विचारलो मी, तर हिंदी पण येत नाही या लोकांना इकडच्यांना. तर बघूया, तिकीट घेऊया आणि रोपवेनेच जाऊया, कारण पायऱ्या उगाच उतरत चढायचं. तर रोपवेचा नजारा घेऊ, कारण डॅम आहे इथं. पाताळगंगा नदीवरचं डॅम आहे. ही म्हणजे कृष्णा नदीच आहे आपली, जी सांगलीतून येते तीच कृष्णा नदी इकडे येते. आणि इकडं बघू शकता ट्रॅफिक आहे आणि रोपवेचा दोर तर दिसतोय मला. वेलकम टू तिकीट काउंटर. सो गाइस, तर इकडं बघितले प्राइस आणि 80 रुपये आहे अडल्टला. तर इथं पण आहे बघू शकता, चाइल्डला 60 रुपये आणि अडल्टला 80 रुपये. सो गाइस, तर चेकिंग करून इथे पंचिंग केली जाते. तर आता इकडे बघू शकता हे त्यांचं शोरूम आहे आणि इकडं जाण्यासाठी रेडी आहे म्हणे. येण्यासाठी 50 मिनिट वेटिंग आहे. तर येताना चालत येऊ, त्याला काय आपल्याला बघू शकता इकडे डब्बा चालू आहे. तर हे बघू शकता इंजन वगैरे खतरनाक सिस्टीम आहे याची. तर या डब्यामध्ये बसून घेऊया आपण, बसवायला कोण तिकीट. सो गाइस, तर रोपवे सुटलेला आहे आणि खाली डॅम बघू शकता. तर खूप उंच काही नाही, तर थोडंफार उंच आहे. जेवढा आपला प्रतापगड आहे तेवढा उंच आहे. तर बघू शकता साधे डब्बेच आहे. तर बघू शकता आता मी एकटाच बसलोय निवांत एका डब्यामध्ये. तर आता हे जाऊन खालची माणसं घेऊन येणार, कारण खाली वेटिंग मध्ये मला श्रीशैलमध्ये आल्यासारखं वाटलं, कारण तिथे मला यायचं होतं. मला वाटलेलं हे मंदिर जवळ आहे का. इथे पायऱ्या 800 पायऱ्या आहेत ट्रेकिंग नदीपर्यंत पोहोचतात. तर त्या डॅम रोपवेनं खाली आलोय. तर अजून खाली जायचं, अजून 100 जायचं आहे. तर इकडे पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. तर हे खूप सारे माणसे वेटिंगला आहेत इकडं. तर ह्या वेटिंग झाल्यानंतरच आपण रिटर्न जाऊया. तर बघू शकता इकडं 100 माणसं वेटिंगला आहेत एका टायमाला. 4-4 माणसं रिटर्न जात आहेत. तर बघूया. सो इथून पायऱ्याचा रस्ता आलेला आहे, तिथेच आपण आलेलो आहे, जो की मल्लिकार्जुन घाट आहे. तिकडे ब्रह्मरंभा घाट होता त्या तिकडे, आणि ते मल्लिकार्जुन घाट आहे. तर बघूया खाली जाऊया घाटात. सो गाइस, तर घाटात पाण्याजवळ आलेलो आहे मी, आणि इथं बघू शकता जाळी टाकलेली आहे कचऱ्यासाठी. तर इकडे लोक कपडे वगैरे टाकतात म्हणून जाळी लावलेली आहे. एवढ्यातच तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता. तर पाण्याची हवा थंडगार येते. आणि बोटिंगचा 80 रुपये प्राईस आहे. तर अजून भरलेली नाही आहे बोट. तर मी एक 10-15 मिनिट थांबणार आहे. जर बोट भरली तर बोटमध्ये बसणार आहे. तर नाही बोट भरली तर वापस. तर बघू शकता इकडे लोक आंघोळ वगैरे करतायत, आपले पाप कर्म पुण्य धुता येते. तर बघूया, बोट तयार झाली तर बसूया. हो, तर मी तिकीट घेतलेलं आहे बोटिंगचं. तर माणसं आलेले आहेत 7-8. तर बघूया आता अजून एक 4-5 जण येत आहेत. तर आता जाऊया तिकडे डॅमकडे. तर डॅम पावसाळ्यात खूप भारी दिसतो, कारण डॅमचं पाणी
सर तर ॲटोमॅटिक डॅम आहे, पाणी बाहेर पडतं ॲटोमॅटिक, त्याच्यामुळं नजारा खूप भारी दिसतो. तर येत आहेत माणसं, तर 10 माणसं तर पाहिजे म्हटलं कमीत कमी, तर 10-15 झाल्यावर निघेल तर खूप मजा येणार आहे. सो गाइस तर आपली बोट चालू झालेली आहे. तर आता पूर्ण डॅमला एक चक्कर मारणार आहे. इकडे माझ्या बाजूला ऊन येते, तर 7-8 जणी झाले तरी तो सोडतोय. तर मोठी बोट आहे, तर बघू शकता. कुठे भरायला या आणीला दगड आणील थोडं बोटिंग ಒಳಗೆ ಕೂತು ಹೊಂಟೀವಿ ನಾವು. ಡ್ಯಾಮ್ನಾಗ ತಿರ್ಗಲ್ಲ ಡ್ಯಾಮ್ನಾಗ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಮಾಡಲ್ಲ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಹ್ಯಾಂಗೆ ತಿರ್ಗಾಡ್ತೀನಿ ಕಾಲ್. गाइस तर आता वापस आपण आलेलो आहे. तर एकदम सेफ बोटिंग झालेली आहे. तर एकदम मस्तपैकी तुम्हाला 1 किलोमीटर फिरवून आणतात. तर 100% जावा कधी आला तर सिरसईला. तर काही नाही केलं तर एकदा रोपवेमध्ये आणि एकदा बोटिंगमध्ये इथे बस. सो गाइस तर रोपवेला वेटिंग आहे 40 मिनिटाची. तर 40 मिनटं मला वाटत नाही 40 मिनटामध्ये पण होईल, 1.5 तास लागेल, कारण माणसं भरपूर आहे. त्यामुळे आता जातो मी स्टेअर्सने. तर रिटर्न तिकीट काढलेलं होतं, पण काय करायचं आता, तर वाया गेलं ते. तर आपल्याला पुढचा पॉईंट कवर करायचा आहे, तर थोडीफार ट्रेकिंग पण होईल. तर चला. सो 2 वाजता मी पायऱ्या चढण्यास चालू केलेलं आहे. 600 पायऱ्या आहेत म्हणतात, कोण 800 म्हणते, कोण 500 म्हणते, पण पायऱ्या पण मोठ्या आहेत. बघूया किती वेळात मी चढतो. तर मला खूप एक्सपिरियन्स आहे आणि खूप फास्टही चढतो, त्यामुळे स्टॅमिनाही खूप आहे. सो गाइस तर करेक्ट 10 मिनटात मी सर्व पायऱ्या चढून वरती आलेलो आहे. आणि मध्ये एक अर्धा मिनिट बसलेलो होतो आणि घामाघूम झालेलो आहे. तर आता जाऊया रूमला. रूमवरून पुढचं काम बघूया. बघू शकता मला घाम आलेला दिसतोय का नाही काय माहीत नाही. ऊन तर खूप पडलं आहे. दुपारचे 2:10 झाले आणि बघूया पुढचं. तो गाइस जर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघायचा असेल तर एंड स्क्रीन वरील श्रीशैलम टू हम्पी हा व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.